नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र पहिले सूत्र आद्य शंकराचार्य. ग्रंथ सूक्तच्या आजच्या भागाचं पुस्तक मंजिरी धामणकर लिखित भजगोविंदम. दिल्लीच्या फ्लायवेल पब्लिकेशन्सनं नोव्हेंबर 2012 मध्ये प्रकाशित केलेलं 38 पानी पुस्तक भजगोविंदम. याची किंमत 175 रुपये. या पुस्तकाबरोबर हे स्तोत्र ज्यांनी गायलंय त्या अश्विनी भिडे देशपांडे आणि रघुनंदन पणशीकर यांची एक CD सुद्धा मिळते. एखाद्या स्तोत्रावरती पूर्ण पुस्तक लिहिल्याचे काही अपवादात्मक प्रसंग असतील आणि हा अपवाद त्याची नोंद घ्यावी म्हणून जाणीवपूर्वक ग्रंथसूक्त याच्या पहिल्याच सत्रात आद्य शंकराचार्य हे सूत्र धरून ज्या पुस्तकांचा मी परिचय करून देतोय त्यात मी मुद्दामून समाविष्ट केलेलं पुस्तक भजगोविंदम. भजगोविंदम हे स्तोत्र मोहमुद्गर या नावानंही जाणलं जातं. मोहमुद्गर यातल्या मुद्गर म्हणजे हातोडा. आपल्या ऐहिकतेवरती हातोडा चालवणारा अशा स्तोत्रांचा किंवा श्लोकांचा समावेश असलेलं स्तोत्र म्हणजे भजगोविंदम. या पुस्तकाविषयी एकाच वाक्यात जर प्रतिक्रिया द्यायची झाली तर शब्दार्थ आणि भावार्थ म्हणजे क्रिया आणि प्रक्रिया यातला फरक हे छोटेखानी पुस्तक वाचून कळतं असं माझं मत आहे. असं पुस्तक म्हणजे मंजिरी धामणकर लिखित भजगोविंदम. भजगोविंदम भजगोविंदम गोविंदम भज मूढमते अशा पद्धतीनं एका लयबद्धतेतनं हे स्तोत्र आपल्या मनामध्ये राहत जातं. हे स्तोत्र 33 श्लोकांचं आहे आणि का कोण जाणे. हे पुस्तक घेताना वाचत असताना याचा ग्रंथसूक्तमध्ये समावेश करत असताना मला मनापासून असं वाटलं की 33 किंवा 33 याचं आपल्या संस्कृतीमध्ये एकंदरीतच महात्म्य फार आहे. विशेषतः अधिक मासामध्ये 33 ब्राह्मण 33 ब्राह्मण असं जेव घालण्याची पद्धत आहे आणि एकंदरीतच ह्या 33 आणि 33 कारण यंदाच्या वर्षी अधिक मासही आहे त्या आपल्या आयुष्याचा अधिक मास म्हणजे आपला मोह किंवा अहंकार आहे का आणि त्या मोह आणि अहंकारावरती घातलेला हातोडा म्हणजे मोहमुद्गर किंवा भजगोविंदम हे स्तोत्र आहे का. भजगोविंदम या स्तोत्राला चरपट पंजरिका स्तोत्र असं सुद्धा म्हटलं जातं. चरपट पंजरिका म्हणजे चटपटीत खाणं. साधारणपणे इतर स्तोत्र ही एका वेगळ्या पद्धतीच्या गांभीर्यामध्ये आहेत. या स्तोत्राचा आशय विषय मांडणी शैली ही गंभीर नाही किंवा पोचकळ आहे अशातला भाग नाही, परंतु या महत्वाच्या विषयाकडे एका वेगळ्या पद्धतीनं अपवादात्मकरित्या शंकराचार्य पाहतात आणि म्हणून त्याला चरपट पंजरिका असं म्हटलं जातं. याचं कारण असं आहे की हे स्तोत्र म्हणजे माणसाच्या ऐहिक वस्तूंशी जोडलेल्या मोहपाशावरती मारलेला हातोड्याचा घाव आहे. क्षणिक सुखोपभोगानी संमोहित झालेल्या मनुष्याच्या बुद्धीला शुद्धीवर आणून भ्रामक आनंद आणि शाश्वत आनंद यातला भेद जाणून घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आचार्यांनी ओढलेले आसूड म्हणजे मोहमुद्गर किंवा भजगोविंदम हे स्तोत्र. शंकराचार्यांनी आता या स्तोत्राकडे एका वेगळ्या पद्धतीनेही पाहता येतं. या स्तोत्राविषयी किंवा एकंदरीतच शंकराचार्यांच्या स्तोत्राविषयी ते जर सलगपणाने वाचत गायला लागलं तर असं लक्षात येतं की यातले कित्येक शब्द समूह कित्येक वाक्य आपण एरवीही सुभाषित म्हणून वापरत असतो, परंतु ती आद्य शंकराचार्यांची रचना आहे हे आपल्याला माहिती नसतं. आता उदाहरणार्थ पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम हा शब्द प्रयोग आपल्याला संस्कृत येत असो वा नसो, आपण स्तोत्र म्हणत असो वा नसो, आपल्या जीवनात वापरतो. आपल्यापैकी फार कमी जणांना हे माहिती असतं की ही ओळ पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम ही आद्य शंकराचार्यांच्या भजगोविंदम या स्तोत्रातली आहे. असंच या स्तोत्रातलं दुसरं उदाहरण म्हणजे अंगम गलितम पलितम मुंडम दशनम विहीनम जातम तुंडम हाही ओळ आपण एखाद्याच्या शरीर रचनेचं मनोवस्थेचं वर्णन करताना वापरतो, पण ती ओळ सुद्धा याच श्लोकातली आहे. भजगोविंदम हे स्तोत्र 33 श्लोकांचं सलग वाचताना असं जाणवत राहतं
की खरं सांगायचं म्हणजे यातले अनेक लोक हे शंकराचार्यांचं जीवनसूत्र सांगणारे आहेत. कारण या स्तोत्रामध्ये एक उल्लेख आहे, करतल भिक्षा तरुतल वास. शंकराचार्यांचं संपूर्ण जीवन हे या पद्धतीचं आहे. करतल भिक्षा म्हणजे हाताच्या तळव्यावरती राहील एवढं अन्न घ्यायचं, मोहावरचा हातोडा. तरुतल निवास, याच्यावरचाही हातोडा. कारण आपण म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्याचा साठा करणं, संवर्धन करणं, संरक्षण करणं म्हणजे मानवी जीवन आहे. याच्या पलीकडे जायचं म्हणून करतल भिक्षा तरुतल वास. आणि त्याच वेळेला ह्याच्या पुढे जाताना आपण कशासाठी जन्माला आलो याचा विचार शंकराचार्यांनी आयुष्यभर केला. आणि म्हणून कोहम, को जायते आणि को अस्ति हे 3 शब्द आपण आद्य शंकराचार्यांच्या जीवनाशी जोडतो. या तिन्हीचा उल्लेख भजगोविंदम या त्यांच्या स्तोत्रामध्ये आहे, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मुळातच हे स्तोत्र जन्माला कसं आलं याची आख्यायिका आहे. ती एरवीही आपण ऐकली, त्याचाही या पुस्तकामध्ये समावेश आहे. की शंकराचार्य एकदा बनारसमध्ये आपल्या शिष्यांसमवेत चालले होते. त्यावेळेला एका घराच्या कोट्यावरती एक म्हातारा मनुष्य व्याकरणाचे नियम पाठ करताना त्यांना दिसला. ज्याच्या आयुष्याचा शेवट जवळ आलाय अशानं अंतर्मुख होऊन अध्यात्म साधनेत मग्न व्हायच्या ऐवजी अशा काहीतरी क्षुद्र बौद्धिक कसरती केलेल्या पाहिल्यानंतर शंकराचार्यांनी केलेला उपदेश म्हणजे भजगोविंदम असं हे स्तोत्र आहे. आणि त्यामुळे त्याची अशी महती सांगत असताना या पुस्तकाचा समारोप करताना या पुस्तकात लेखिका असं म्हणते की भजगोविंदम हे स्तोत्र म्हणजे शांत, समाधानी आणि सात्विक मृत्यूची गुरुकिल्ली आहे. कारण गोविंद या शब्दाचा अर्थ असा आहे की भगवान भवसागर तरुण नेणारा हृदयातला श्रीकृष्ण म्हणजे गोविंद. शब्द नीट लक्षात घेऊया. भवसागर तरुण नेणारा हृदयातला श्रीकृष्ण म्हणजे गोविंद. इंद्रियांना जाणणारा, इंद्रियाची चंचलता जाणणारा असा परमेश्वर म्हणजे गोविंद. आणि मग तो मुरारी शब्द केवळ श्रीकृष्ण अशा अर्थानं या स्तोत्रामध्ये येत नाही, तर ही जी मोहाची अविद्या आहे त्या अविद्येवर मात करणारा तो मुरारी. आणि म्हणून तो भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते हे तेवढ्या करता होतं. एका वेगळ्या अर्थानं ज्या अद्वैतवादाचं सांगड आपण शंकराचार्यांशी घालतो त्याचंही सुतोवाच या स्तोत्रामध्ये येतं. मोक्षाचा आणि मुक्तीचा मार्ग म्हणजे आत्मज्ञान, पण ते मिळवत असताना दैनंदिन जीवनही जगावंच लागतं असाही तो अद्वैतवाद आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेत परतत्वाला जाणत असताना स्वतःलाही जाणत घेणं असाही तो अद्वैतवाद आहे. आणि म्हणून तो भज गोविंदम आहे. या माध्यमातनं शंकराचार्य मोकळेपणाने असं सांगतात की भोंदू साधूंपासून, भोंदू बुवांपासून, भोंदू गुरूंपासून आपण सावध राहण्याची आवश्यकता असते. सध्या काही वेगळ्या पद्धतीचे भोंदू साधू आपल्याकडे गाजतायत. शंकराचार्यांना ते साहजिकच अपेक्षित नाहीत. शंकराचार्यांना अपेक्षित असलेले कदाचित जैन साधू किंवा बुद्ध साधू असतील, पण तेही सर्वंकषरित्या असतील असं नाही. शंकराचार्य एवढंच म्हणतात की केवळ कोणीतरी भगवी वस्त्र परिधान केली आणि त्यांनी वैराग्याचं सोंग आणलं म्हणून ते साधू होत नाहीत. हा जामा निमा त्यांनी त्यांच्या उपजीविकेसाठी केलाय हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. पण सामान्य लोक देखाव्याला भुलून त्यांच्या नादी लागतात, ते टाळलं पाहिजे. या मोहमायेवरचाही कुऱ्हाड किंवा प्रहार किंवा हातोडा म्हणजे भजो गोविंदम. आणि त्यामुळे हे स्तोत्र वाचत असताना मला राहून राहून दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय म्हणजे गजानन महाराजांच्या पोथीतल्या एका प्रसंगाची आठवण होत आहे. त्यातल्या एका अध्यायात वर्णन करताना असा ढोंगी माणूस त्या शिरापुरीच्या त्या गांजाच्या मोहानं गीतेवर बडबड करतो असा जो प्रसंग आहे ते कदाचित याच मालिकेतलं गणित असेल एवढं नक्की. मग अशा वेगवेगळ्या अर्थाने केवळ एका स्तोत्रावरती पूर्णपणानं आजच्या काळाचा संदर्भ जोडणार, तशा दृष्टिकोनातनं त्याचा अन्वय लावणार असं पुस्तक म्हणजे मंजिरी धावणकर यांचं भज गोविंदम. या व्हिडिओतला शेवटचा मुद्दा की 2 पद्धतीनं या अद्वैतवादाचं किंवा मोहमायेचं ते वर्णन करतात.
ते म्हणतात, श्रीमंत म्हणजे ज्यांच्याकडे इतरांपेक्षा जास्त पैसा आहे असा माणूस श्रीमंत नाही. इतरांपेक्षा ज्याच्या गरजा कमी आहे तो श्रीमंत. हे एक वेगळंच इकॉनॉमिक्स आहे का, याचा विचार करू. आणि तसंच या स्तोत्रातली मला सगळ्यात आवडणारी ओळ म्हणजे कुरु अवधानम महदवधानम. कुरु अवधानम महदवधानम. प्रत्येक क्षणी काम हे पूर्ण जागृतीनं लक्षपूर्वक केलं तर अनवधनानं होणाऱ्या चुका, गैरसमज, अपघात टळू शकतील. कामाच्या किंबहुना एकूण जीवनाचा स्तर त्यातून कितीतरी उंचावेल. लक्षात घ्या, हे केवळ वैयक्तिक जीवनामध्ये नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनामध्येही कारणीभूत आहे की नाही. गमतीचं वाटेल, पण हे पुस्तक पुन्हा आत्ता वाचत असताना सहज मनामध्ये आलं की आत्ता अगदी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी आलेलं पत्र तसंच्या तसं पोस्ट केलं आणि त्याच्यामध्ये ड्राफ्ट नावाचा शब्द तसाच राहिला. हे जर अनवधनानं घडत असेल तर मग त्या अवधानाचं महत्व कळतं. कुरु अवधानम महदवधानम असं ते गणित आहे का? अशा अनेक अर्थाने त्यावेळी रचलेल्या पण आजच्या काळातल्या संदर्भाचं मोह मुद्गर या शंकराचार्य विरचित अशा एकाच स्तोत्रावरती लिहिलेलं काही मोजक्या पानांचं आशयघन पुस्तक म्हणजे मंजिरी दाभणकर यांचं भजगोविंदम. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.